शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं नारायण राणेंबद्दल धक्कादायक विधान। नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेले नाही, केस घेतल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालं, असं वक्तव्य मंत्री भरत गोगावलेंनी केलंय। भरत गोगावलेंनी मर्डरबाबत वक्तव्य केलं असेल तर चुकीचं, मर्डर करून अशा उंचीवर जाता येत नाही। प्रवीण दरेकरांची भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पंढरपुरात लाखोंची रांग, आमदार बांगरांचं मात्र व्हीआयपी फरमान। माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन द्या, मंदिर समितीला पत्र। आमदार संतोष बांगरांच्या पत्रानं वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप। मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंदच्या सूचना, पण आमदार ऐकेनात। आमदार संतोष बांगर पुन्हा वादात। आज हिंदीच्या मुद्द्यावरून जीआरची प्रतिकात्मक होळी। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार। मनसे नेते नितीन सरदेसाई हजेरी लावणार असल्याची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन होणार, जाहीर सभेचंही आयोजन। शिवसेना भवन परिसरात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर। मराठीसाठी एकत्र व्हा, असा बॅनरवर उल्लेख। उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार। हिंदीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। महायुतीच्या बैठकीनंतर चहापान कार्यक्रमाचं आयोजन। सह्याद्री अतिथीगृहामध्ये चहापान कार्यक्रम पार पडणार। सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापानाचा कार्यक्रम। विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी हे या मताचे आम्ही नाहीच। तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का, यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य।